12 राशींना पडणारी ही स्वप्ने कधीही दुर्लक्ष करू नका. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कधी एखादं स्वप्न वारंवार पडलं आहे का? सकाळी उठल्यानंतरही ते स्वप्न मनातून जात नाही आणि काही दिवसांनी आयुष्यात एखादी मोठी घटना घडते. भारतीय स्वप्नशास्त्र, ज्योतिष आणि काही आध्यात्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की काही स्वप्ने ही केवळ कल्पना नसून ती मनाला किंवा जीवनातील परिस्थितीबद्दल विचार करण्याचा संकेत असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशींना अशी कोणती स्वप्ने पडली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक मान्यतेवर आधारित आहे. ती निश्चित भविष्यवाणी नाही. मेष रास. मेष राशीच्या व्यक्ती धाडसी आणि कृतिशील असतात. त्यामुळे अनेकदा ते मनाचा इशारा दुर्लक्षित करून थेट निर्णय घेतात. पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार जर मेष राशीच्या व्यक्तीला जळणारी आग नियंत्रणाबाहेर जाताना दिसली तर ती घाईघाईने घेतलेल्या निर्णयाबाबत सावध राहण्याची आठवण मानली जाते. जर तुटलेली तलवार, बंद दरवाजा किंवा अंधारा रस्ता दिसला तर काही काळ महत्त्वाचे निर्णय शांतपणे विचार करू घेण्याचा संकेत मानला जातो. तसेच डोंगर चढताना घसरल्याचे स्वप्न पडले तर अति आत्मविश्वासाऐवजी संयम ठेवण्याची गरज असल्याचे प्रतीक मानले जाते. वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य आवडते. पारंपरिक मान्यतेनुसार जर तिजोरी रिकामी दिसणे, कोमेजलेले झाड किंवा घराच्या भिंतींना तडे गेलेले दिसले तर आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय अधिक काळजीपूर्वक घेण्याचा संकेत मानला जातो. जर पाणी गढूळ दिसले तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मानले जाते. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींचे मन सतत विचारांनी भरलेले असते. जर स्वप्नात स्वतःचा आवाज येत नसल्याचे, फोन लागत नसल्याचे किंवा रस्ता चुकल्याचे दिसले तर संवादात गैरसमज होण्याची शक्यता दर्शवणारे प्रतीक मानले जाते. अशा वेळी घाईघाईने निष्कर्ष न काढता शांतपणे परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य मानले जाते. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना घर पाण्यात बुडत असल्याचे, चंद्र ढगांमध्ये लपल्याचे किंवा रिकामे घर दिसले तर काही परंपरांमध्ये ते भावनिक ताण वाढल्याचे प्रतीक मानले जाते. जर आई किंवा पूर्वज शांतपणे दिसले तर त्याकडे स्वतःच्या जीवनाचा शांतपणे विचार करण्याची आठवण म्हणून पाहिले जाते. सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना मुकुट खाली पडल्याचे, सूर्य झाकला गेल्याचे किंवा रिकामे सिंहासन दिसले तर अहंकार कमी करून वास्तवाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतीक मानले जाते. कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना फाटलेली वही, तुटलेले घड्याळ किंवा हरवलेली किल्ली दिसली तर नियोजन पुन्हा तपासण्याची गरज असल्याचे पारंपरिक स्वप्नशास्त्रात मानले जाते. तुला रास. तुला राशीच्या व्यक्ती संतुलन, नाती आणि न्याय यांना खूप महत्त्व देतात. पण अनेकदा प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतात. पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार जर तुला राशीच्या व्यक्तींना काही विशिष्ट स्वप्ने वारंवार पडू लागली तर त्याकडे गांभीर्याने पाहावे असे मानले जाते. जर तुटलेला आरसा स्वप्नात दिसला तर तो नातेसंबंधातील गैरसमज किंवा स्वतःबद्दलचा गोंधळ यांचे प्रतीक मानला जातो. अशा वेळी कोणताही वाद वाढवण्याऐवजी शांतपणे संवाद साधणे अधिक योग्य ठरते. जर तोल काटा एका बाजूला झुकलेला दिसला तर जीवनातील संतुलन बिघडत असल्याचा संकेत मानला जातो. काम, कुटुंब आणि आरोग्य यामध्ये योग्य समतोल राखण्याची गरज असते. तसेच रिकाम्या सभागृहात एकटे उभे असल्याचे स्वप्न पडले तर इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या इच्छा आणि गरजा दुर्लक्षित होत असल्याचे प्रतीक मानले जाते. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे अंतर्मन आणि अंतर्ज्ञान अत्यंत प्रभावी मानले जाते.
यामुळे त्यांना पडणारी काही स्वप्ने विशेष महत्वाची समजली जातात. जर विंचू, साप किंवा काळोख्या गुहेत प्रवेश केल्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ घाबरणे असा नसून एखादे लपलेले सत्य समोर येण्याची वेळ जवळ येत असल्याचे प्रतीक मानले जाते. जर पूल तुटल्याचे दिसले तर एखाद्या नात्यात किंवा महत्वाच्या निर्णयात अधिक सावध राहण्याची गरज असल्याचा संकेत मानला जातो. तसेच जुना बंद दरवाजा उघडल्याचे स्वप्न पडले तर भूतकाळातील एखादी गोष्ट पुन्हा समोर येऊन तिचा सामना करण्याची वेळ आल्याचे प्रतीक मानले जाते. धनुराशीचे लोक ज्ञान, प्रवास आणि नवीन अनुभव यांच्याकडे आकर्षित असतात. जर लांबचा प्रवास मध्येच थांबल्याचे स्वप्न पडले तर महत्वाच्या निर्णयात घाई करू नये असा संकेत मानला जातो. जर गुरु, मंदिर किंवा तेजस्वी दीप दिसला तर जीवनात योग्य मार्गदर्शन मिळण्याची संधी जवळ असल्याचे पारंपरिक मत आहे. तसेच बाण लक्ष्यापर्यंत न पोचल्याचे स्वप्न पडले तर ध्येय योग्य असले तरी नियोजनात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतीक मानले जाते. मकर राशीचे लोक मेहनती आणि जबाबदार असतात, पण अनेकदा ते स्वतःवरच जास्त ओझे घेतात. जर डोंगर चढताना खूप जड ओझे वाहत असल्याचे स्वप्न पडले तर सर्व जबाबदाऱ्या एकट्याने पेलण्याऐवजी मदत स्वीकारण्याची गरज असल्याचा संकेत मानला जातो. जर तुटलेल्या पायऱ्या दिसल्या तर पुढील पाऊल टाकण्यापूर्वी नियोजन पुन्हा तपासावे असे पारंपरिक स्वप्नशास्त्रात मानले जाते. तसेच जुने घड्याळ बंद पडल्याचे स्वप्न दिसले तर वेळेचे नियोजन आणि प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे प्रतीक मानले जाते. कुंभ राशीचे लोक वेगळा विचार करणारे आणि भविष्याचा विचार करणारे असतात. जर आकाशात चमकणारे तारे अचानक अदृश्य झाल्याचे स्वप्न पडले तर एखाद्या महत्वाच्या योजनेत पुन्हा एकदा वास्तव तपासण्याची गरज असल्याचे प्रतीक मानले जाते. जर उडणारा पक्षी अचानक खाली उतरल्याचे दिसले तर घाईघाईने मोठे बदल करण्याऐवजी संयम ठेवावा असा संकेत मानला जातो. तसेच वाहणारे स्वच्छ पाणी दिसले तर मनातील गोंधळ दूर होऊन योग्य दिशा मिळण्याची शक्यता दर्शवणारे शुभ प्रतीक मानले जाते. मीन राशीचे लोक अत्यंत संवेदनशील, दयाळू आणि आध्यात्मिक स्वभावाचे असतात. त्यांच्या स्वप्नांना अनेकदा ते स्वतःही विशेष महत्त्व देतात. जर स्वच्छ नदी, मंदिर किंवा तेजस्वी प्रकाश दिसला तर तो मानसिक स्पष्टता आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक मानला जातो. जर धुक्यात हरवल्याचे स्वप्न पडले तर मोठा निर्णय घेण्यापूर्वी अधिक माहिती गोळा करण्याची गरज असल्याचे पारंपरिक मत आहे. तसेच पूर्वज, संत किंवा शांत चेहऱ्याची वयोवृद्ध व्यक्ती स्वप्नात दिसली तर अनेक श्रद्धांमध्ये त्याकडे आत्मपरीक्षण, प्रार्थना आणि संयमाची आठवण म्हणून पाहिले जाते. स्वप्नांचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच असेल असे नाही. झोपेची अवस्था, दैनंदिन अनुभव, मानसिक ताण आणि वैयक्तिक श्रद्धा यांचाही स्वप्नावर परिणाम होतो. त्यामुळे या व्हिडिओतील माहिती पारंपरिक स्वप्नशास्त्र आणि ज्योतिषीय मान्यतेवर आधारित म्हणून समजून घ्या. कोणतेही महत्त्वाचे निर्णय केवळ स्वप्नाच्या आधारावर न घेता विवेक, योग्य माहिती आणि परिस्थितीचा विचार करूनच घ्या. तुम्हाला यापैकी कोणते स्वप्न कधी पडले आहे का? कमेंटमध्ये तुमची रास आणि तुमचा अनुभव नक्की लिहा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद.